आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे मुक्ता पण ना काय एक आयडिया काढेल ना, काही सांगू शकत नाही. पण त्या निमित्ताने एक बरं झालं की वृंदा हसली. हो, पण इतकं कमाल पत्र होतं ते, म्हणजे इतकं छान पत्र कोणी कोणासाठी तरी लिहू शकते यावर विश्वासच नव्हता माझा. काय तुम्हाला आधी कोणीच पत्र लिहिलं नाही? मला नाही का? मग तुम्ही कोणाला तरी लिहिलं असेल ना? मी ज्या वयात हे सगळं करायला पाहिजे त्या वयात मी सत्यशीलच्या दुकानात भाजी विकायची. आता पत्र कोणाला लिहू? भाज्यांना. माझी प्रिय गवार कसं वाटेल ते? नाही लिहिलं का कधी? मग आता लिहा ना. कोणाला? ते मी कसं सांगू? बघा ना, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असेल त्यांना लिहा. आजूबाजूला फक्त तूच आहेस, तुला लिहू? हा लिहा, म्हणजे आवडेल मला. अच्छा, पत्र फक्त मीच लिहायचं का? म्हणजे तू नंतर माझी मस्करी करायला मोकळी? हो नाही, का करेन मी असं? नाही 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 नाही, तुम्हा बहिणींचा काही भरोसा नाही. नंतर माझं माकड करा नको. अहो नाही असं करणार. ठीक आहे, मी पत्र लिहितो, पण तू पण लिहायचंस. बरं ठीक आहे, आपण दोघंही एकमेकांना पत्र लिहू. हा, माझ्या एकट्याचं माकड होणार नाही. अहो काय तुम्ही? अजिंक्य मांडलेकरचं काय कळलं का रे? साहेब, तो काल वाडकरांच्या घरी गेला होता, पण केस सोडली की नाही माहित नाही. फोन करून बघ एक. हो. हॅलो, काय मग अजिंक्य मांडलेकर, काय ठरलं? कोण बोलतोय? रानाची केस सोडली की नाही? नसेल सोडली तर सोडायची. आमच्या सत्यशील साहेबांना जर त्रास झाला ना, तर त्यापेक्षा डबल त्रास तुला होईल. अच्छा अच्छा, सत्यशील साहेबांचं पिल्लू बोलतोय तर. बरं झालं तू फोन केलास. वाटलंच होतं मला, तू वाट बघत असशील. हिम्मत बोल, केस सोडायची. हिम्मत खूप लहान आहे रे. तुझ्या सत्यशील साहेबांना फासावर लटकलेलं बघायचं बस. त्याने काय होईल माहितीये का? माझीच काय, कोणाची स्टाफ होणार नाही त्यांना त्रास देण्याची. तुला याची फार